त्यामुळे त्यांची भूमिका केवळ कृपाळू अवताराची नाही, तर वेळप्रसंगी कठोर होऊन योग्य मार्गावर आणणाऱ्या गुरुची पण आहे. ज्ञान आणि आचरण यांचा मेळ दिसतो त्यांच्यात. अच्छा, म्हणजे फक्त ज्ञान नाही तर ते जगायचं कसं याचंही मार्गदर्शन आहे. कदाचित म्हणूनच हा ग्रंथ इतका महत्वाचा मानला जातो. मग याच्या पठणाबद्दल काय सांगता? तुम्ही म्हणालात की अनेक दत्तभक्त रोज वाचतात हा ग्रंथ. हो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्या स्रोतांमध्ये पण उल्लेख आहे की हा ग्रंथ अत्यंत पवित्र आणि आदरणीय आहे. आणि जिथे दत्तभक्त आहेत तिथे हा ग्रंथ रोज विशेष भक्तिभावानं वाचला जातो. सप्ताह पारायण पण करतात लोक. म्हणजे 7 दिवसात विशिष्ट पद्धतीनं पूर्ण ग्रंथ वाचतात. सप्ताह पारायण, हो ऐकलंय. आणि हे केवळ एक धार्मिक विधी नाहीये, तर त्यातून वाचकाला एक प्रकारची मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते असा विश्वास आहे. रोजच्या उपासनेचा भाग असणं हे त्याचं महत्त्व खूप वाढवतं. याचा नेमका अर्थ काय? म्हणजे केवळ श्रद्धेपोटी वाचतात की त्याचे काही प्रत्यक्ष परिणाम अनुभवता येतात असं मांडणारे सांगतात? मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत. श्रद्धा तर आहेच, तो पाया आहे, पण पठणाचे काही निश्चित फायदे पण सांगितले जातात, जे अनुभवाला येतात असा अनेकांचा विश्वास आहे. आपल्या माहितीत पण आहे की याच्या वाचनानं मनातल्या शंका, भीती, अनावश्यक भीती दूर होतात, आत्मविश्वास वाढतो, आयुष्यातल्या अडचणींना सामोरं जायला एक प्रकारचं बळ मिळतं, श्रद्धा अजून घट्ट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरूंची कृपा सहज मिळते असा विश्वास आहे. आत्मविश्वास वाढणं, शंका दूर होणं हे तर आजच्या काळात हे खूप गरजेचं आहे. म्हणजे हा ग्रंथ फक्त पारलौकिक नाही तर इथलं जगणं सोपं करायला पण मदत करतो असं म्हटलं जातंय. हे फायदे नेमके कसे मिळतात असं मानतात? म्हणजे काय प्रक्रिया असते यामागे? यामागे एक विचार असा आहे की या ग्रंथातल्या कथांमध्ये सामान्य माणसांच्या अडचणी आहेत, त्यांची दुःख, संकट आहेत, आणि मग त्यांनी श्रद्धेच्या बळावर गुरूंच्या मार्गदर्शनाने त्यावर मात कशी केली याचं वर्णन आहे. जेव्हा कोणी हे वाचतं तेव्हा त्याला कुठेतरी आपल्या समस्येशी ते रिलेट होतं. कथांमधून प्रेरणा मिळते, धीर येतो. त्यांना मार्ग मिळाला तर मलाही मिळू शकेल असा विश्वास येतो. आणि दुसरं म्हणजे नीती आणि सदाचारावरचा भर. योग्य मार्गाने गेल्यास शेवटी चांगलंच होतं ही शिकवण पण आत्मविश्वास देते. आणि गुरुकृपा म्हणजे काय? गुरुकृपा म्हणजे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसणं. पठणाने मन शांत होतं, ग्रहणशील होतं, मग कदाचित आतूनच काहीतरी सुचतं किंवा योग्य वेळी मदत मिळते. यालाच गुरुकृपा म्हणतात. हा दृष्टिकोन पटण्यासारखा आहे. म्हणजे केवळ अंधश्रद्धा नाही तर श्रद्धे